हॅलो डिअर स्टुडंट्स, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 1 हा चॅप्टर आपण सुरू केलेला आहे. आणि बिफोर मुव्हिंग टुवर्ड्स द मेन कंटेंट ऑफ द चॅप्टर आपण काही बेसिक कन्सेप्ट्स बघतोय ह्या चॅप्टरशी रिलेटेड, की ज्याचा उपयोग तुम्हाला या चॅप्टरमधल्या कन्सेप्ट्स अजून चांगल्या पद्धतीनं लक्षात राहण्यासाठी मदत होणार आहे. सो त्याच्याच एक पार्ट म्हणून आपण ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं रिलेटेड टू प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन काय आहे, कशा पद्धतीनं होतं, त्याचे स्टेप्स कोणत्या आहेत, ब्रीदिंग, इंटरनल रेस्पिरेशन किंवा त्याला सेल्युलर रेस्पिरेशन आपण म्हणलं, हा सगळा पार्ट आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिला. आज आपण असेच काही अगेन इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि कन्सेप्ट्स बघणार आहोत रिलेटेड टू दिस चॅप्टर. सो तुमच्या पुस्तकामधले जे क्वेश्चन्स दिलेले आहेत कॅन यू रिकॉल वाले प्रश्न हे असेच विचारलेले नसतात, त्यांचा कुठं ना कुठंतरी संबंध हा आपल्या मेन कंटेंटशी असतो. सो याच्यामध्ये दिलेला जो पहिला प्रश्न आहे तो आपण ऑलरेडी डिस्कस केला लास्ट व्हिडिओमध्ये. त्याच्यावरच आपण जवळजवळ 10-12-15 मिनिटांचं डिस्कशन झालेलं होतं या एकाच प्रश्नावरती, कारण तो कन्सेप्ट खरंच खूप महत्त्वाचा आहे. जर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ आधी बघून घ्या, मग या व्हिडिओकडे या. दुसरा प्रश्न जो आहे आता हा थोडासा आपण फास्टर घेऊयात. महत्वाचे आहेत, व्यवस्थित बघून घ्या, समजून घ्या. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स्ड डाएट इन आवर बॉडी. सो बॅलन्स्ड डाएट आपण कशाला म्हणतो रे? बॅलन्स्ड डाएट इज अ डाएट की ज्याच्यामध्ये आपले जे सगळे न्यूट्रिएंट्स आहेत, प्रोटीन्स, विटामिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, हे सगळे एका प्रॉपर प्रमाणामध्ये ज्याच्यात असतात, तो आपला बॅलन्स्ड डाएट. आपण जे आपलं महाराष्ट्रीयन ताट जे आहे, म्हणजे जे व्हेजिटेरियन लोकांचं, मी नॉन व्हेजिटेरियन लोकांचं नाही बोलत आहे. सो आपण आपल्या ताटामधले जे मुख्य घटक काय असतात, आपण पोळी भाकरी खातो, विच आर द सोर्सेस, भात खातो, विच आर द सोर्सेस ऑफ कार्बोहायड्रेट्स हे आपल्याला ऊर्जा देण्याचं काम करतात आपल्या बॉडीचे जे वेगवेगळे प्रोसेसेस आहेत त्या व्यवस्थित चालण्यासाठी. त्यानंतर त्याच्यावरती आपण तूप घेतो, बरोबर, त्याच्याद्वारे आपल्याला मिळतात फॅट्स. सो फॅट्स हे देखील आपले तुम्हाला माहितीच आहे, आपण पुढे पण शिकणार आहोत की कोणत्या न्यूट्रिएंटचं काय फंक्शन आहे ऍक्च्युली आपल्या बॉडीमध्ये ते. सो फॅट्स हे देखील एक प्रकारे एनर्जी देण्याचं पण काम करतात आणि बॉडीच्या इन्सुलेशनसाठी पण उपयोगी असतात. काही हॉर्मोन्स असतात जे फॅट सोल्युबल असतात वगैरे, आपण पुढे बघूयाच. त्यानंतर आपण खातो डाळी, कडधान्य, डाळी, उसळी, याच्यातून आपल्याला प्रोटीन्स मिळतात. दुधाचे पदार्थ असतात त्याच्यातून आपल्याला प्रोटीन्स मिळतात, जे आपल्या बॉडी बिल्डिंगसाठी युजफुल असतात. त्यानंतर आपण खातो सॅलड्स, कोशिंबिरी, भाज्या, चटण्या वगैरे वगैरे, याच्यातून आपल्याला विटामिन्स, मिनरल्स मिळतात. सो हे सगळेच घटक जेव्हा डेली तुमच्या डाएटच्या थ्रू तुमच्या शरीरामध्ये जातात, तेव्हा तुम्ही एकदम तुमची बॉडी हेल्दी आणि एका बॅलन्स्ड स्टेटमध्ये असते. जर तुम्ही आता ह्या एजमध्ये बऱ्याच मुलांचं असं टँट्रम्स असतात ना, की मला हे नाही खायचं, मला ते नाही खायचं वगैरे वगैरे. सो इफ यू आर दॅट काइंड ऑफ स्टुडंट, आणि जर तुम्हाला असे काही प्रॉब्लेम्स युजली होतात बघा, केस गळतात, केस पांढरे होतात, ह्या वयात बऱ्याच मुलांचे पिंपल्स येतात, किंवा वजन वाढतं किंवा कमी होतं वगैरे वगैरे, पिरियड्स नीट येत नाहीत, असे जर काही तुमचे अडचणी असतील तर समजून जायचं आपला डाएट कुठेतरी चुकलेला आहे. बिकॉज डाएट इज युअर बेस्ट मेडिसिन. इफ यू आर टेकिंग प्रॉपर डाएट, देन तुम्हाला अशा कुठल्याच हे होणार नाहीत आणि कुठल्याही अदर मेडिसिनची आवश्यकता सुद्धा लागणार नाही. सो जर असे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला होत असेल तर सगळ्यात आधी तुमचं डाएट रेक्टिफाय करा, तुमचे निम्मे अर्धे प्रॉब्लेम्स तिथं सॉल्व्ह होऊन जातील. सो हे सगळे घटक ज्या याच्यामध्ये इन्क्लूड आहेत त्याला आपण बॅलन्स्ड डाएट म्हणतो. जेव्हा आपण ह्या पद्धतीचा डाएट घेतो, दिस डाएट हेल्प्स इन द प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी. त्यानंतर इन्क्रीजेस द कपॅसिटी ऑफ वर्क, जे आपल्याला एनर्जी प्रॉपर प्रोव्हाइड करतं, इम्युनिटी वाढवतं आणि आपल्या गुड हेल्थसाठी इसेन्शियल आहे. बॅलन्स्ड डाएटचा हा रोल आहे आपल्या बॉडीमध्ये होणारा. त्यानंतर तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे, which different functions are performed by muscles in our body. आपल्या बॉडीमध्ये जे 3 प्रकारचे मसल्स असतात, एक स्ट्रायटेड मसल्स, स्ट्रायटेड मसल्सना आपण व्हॉलंटरी मसल्स म्हणतो. दुसरा आहे नॉन स्ट्रायटेड किंवा त्याला आपण नॉन इनव्हॉलंटरी मसल्स पण म्हणतो, की जे व्हॉलंटरी मसल जे आहेत हे आपल्या मुवमेंट ऑफ बॉडीसाठी युजफुल असतात. आपल्या सगळ्या मुवमेंट मसल्स बोनला जोडलेले असतात ना, सो दीज आर हेल्पफुल इन द मुवमेंट ऑफ अवर बॉडी. जे स्ट्रायटेड मसल्स आहेत ते. नॉन स्ट्रायटेड जे आहेत दे आर रिस्पॉन्सिबल फॉर मुवमेंट ऑफ अवर इंटरनल ऑर्गन्स. आपले जे इंटरनल ऑर्गन्स आहेत सगळे, त्यांच्या मुवमेंट्स आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत, राईट. सो त्या ज्या मसल्सद्वारे घडून येतात ते नॉन व्हॉलंटरी किंवा नॉन स्ट्रायटेड. आणि तिसरा जो प्रकार आहे जो फक्त आपल्या हार्टच्या मसल्समध्ये दिसून येतो त्याला आपण कार्डियॅक मसल्स म्हणतो, विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द मुवमेंट ऑफ हार्ट.
की जे हार्टबीट्स वगैरे आहेत तर त्याच्यासाठी ते रिस्पॉन्सिबल असतात. सो हे त्याचं उत्तर झालं. त्यानंतर व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डायजेस्टिव्ह ज्युसेस इन डायजेस्टिव्ह सिस्टम. खरं बघायला गेलं तर डायजेस्टिव्ह सिस्टम आपली झालेलीच नाही आहे याच्या आधी कधी. सो डायजेस्टिव्ह ज्युसेस काय असतात, आपलं माउथ, त्यानंतर आपलं स्टमक, आपलं स्मॉल इंटेस्टाईन, या 3 ऑर्गन्समध्ये बेसिकली डायजेशन होतं. हे तुम्हाला मी ह्याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं होतं, राईट. सो ते डायजेशन ज्याच्याद्वारे होतं त्या महत्वाचा पार्ट असतो डायजेस्टिव्ह ज्युसेसचा. या डायजेस्टिव्ह ज्युसेसमध्ये एन्झाईम्स असतात. एन्झाईम्स हे काय करतात तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. कॅटलिस्ट हा शब्द माहिती आहे. कॅटलिस्ट हे काय असतात तर दीज आर सर्टन केमिकल्स विच इन्क्रीज, लिहून घ्या डेफिनेशन, तुम्हाला खूप वेळेला येणार आहे पुढं ही जी व्याख्या मी सांगते आहे कॅटलिस्टची. सो कॅटलिस्ट्स आर द, एक मिनिट लिहून घ्या हे जे मी आता सांगत आहे, कारण तुम्हाला आता बायोलॉजीमध्ये, केमिस्ट्रीमध्ये, दोन्हीमध्ये हा कॅटलिस्ट सारखा येणार आहे. मग कॅटलिस्ट कोणाला म्हणायचं, दीज आर द केमिकल सबस्टन्सेस which increase the speed of reaction without directly participating in it. Without directly, दिसतंय का रे नीट हे? पटपट लिहायला गेलं की काहीतरी वेगळंच येतं. डायरेक्टली पार्टिसिपेटिंग इन इट म्हणजे काय तर कोणत्याही केमिकल रिएक्शन मध्ये ते डायरेक्टली पार्टिसिपेट करत नाहीत. विदाउट पार्टिसिपेटिंग इन इट दे इन्क्रीज द स्पीड ऑफ रिएक्शन. ह्याचे एक्झाम्पल मी नेहमी देते स्टुडंट्सना, लिहून घेतली होती ना डेफिनेशन, ती लिहून घ्या. एखादा क्लासवर्क तुम्हाला दिलेला असतो, शाळेमध्ये तुम्ही बसलाय वर्गामध्ये आणि तुम्हाला मॅथ्सचा लेक्चर चालू आहे. मॅथ्सच्या टीचरने तुम्हाला काही सम सॉल्व्ह करायला दिले आणि तेवढ्यात ऑफिसमधून त्यांना कॉल आला, शिपाई आले बोलवायला की सर तुम्हाला बोलवलंय टीचर. मग ते मॅथ्सचे सर काय करतात की ही विल टेल यू की पोरांनो हे एवढी सम सॉल्व्ह करा मी येईपर्यंत. जसे सर बाहेर गेले पुढं काय होतं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, राईट. मग ते तुमचं चालू असतं सगळा गोंधळ. तेवढ्यात खिडकीमध्ये बसलेल्या एका स्टुडंटला दिसतं, अरे सर आले रे आले, सर आले रे आले म्हटलं की लगेच तुम्ही तुमच्या परत कामाला लागता, राईट. हे होतं की नाही, खरं सांगायचं. सो दिस इज द रोल ऑफ कॅटलिस्ट. ते टीचर हे कॅटलिस्ट आहेत. ते तुमचे सम सॉल्व्ह करायला आले नाहीत, बट हिज प्रेझेन्स मुळे काय झालं, तुमच्या कामाला वेग आला. हे रोल कॅटलिस्ट करतो. आलं लक्षात. सो हे जे एन्झाईम्स आहेत ते एन्झाईम्स हे आपल्या बॉडीमधल्या वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन कॅटलाइज करायचं काम करतात. हे कुठं असतात प्रेझेंट, आपल्या डायजेस्टिव्ह ज्युसेसमध्ये. ठीक आहे. त्यानंतर येतो विच सिस्टम इज इन ऍक्शन फॉर रिमूव्हल ऑफ वेस्ट. ऑब्व्हियसली एक्सक्रिटरी मटेरियल, एक्सक्रिटरी सिस्टम आहे. व्हॉट इज द रोल ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम इन एनर्जी प्रोडक्शन. तुम्ही जर ह्याच्या आधीचा व्हिडिओ नीट पाहिला असेल तर तुम्हाला आठवतंय मी 2 सिस्टम सांगितलेल्या होत्या. एक डायजेस्टिव्ह सिस्टम ज्याच्यामधून ग्लुकोज आला, दुसरी सांगितली होती रेस्पिरेटरी सिस्टम ज्याच्यामधून ऑक्सिजन आला. सो हे दोन्ही आपल्या सर्क्युलेटरी सिस्टममध्ये म्हणजेच ब्लडमध्ये मिक्स होतात आणि तिथून ते आपल्या सेलपर्यंत जातात आणि मग मायटोकॉन्ड्रियामध्ये एनर्जी प्रोडक्शनची प्रोसेस होते. सो इफ सर्क्युलेटरी सिस्टम वॉज नॉट देअर, ते ऑक्सिजन आणि ग्लुकोज जे 2 आहेत ते तिथेच राहिले असते, ते सर्क्युलेट झाले नसते, सेलपर्यंत पोचले नसते आणि एनर्जी प्रोडक्शनची प्रोसेस झाली नसती. सो हा इम्पॉर्टंट रोल आहे आपल्या सर्क्युलेटरी सिस्टमचा. हाऊ आर द वेरियस प्रोसेसेस ऑकरिंग इन ह्युमन बॉडी कंट्रोल्ड इन हाऊ मेनी वेज. 2 पद्धतीचे कंट्रोल आपण शिकलो होतो लास्ट टाइम, आठवतंय तुम्हाला. एक नर्वस कंट्रोल आणि दुसरा केमिकल कंट्रोल. नर्वस कंट्रोल म्हणजे आपली जी ब्रेन आणि स्पायनल कॉर्डद्वारे सगळ्या आपल्या बॉडीमधल्या मुवमेंट्स, ॲक्शन्स कंट्रोल होणं. आणि केमिकल कंट्रोल म्हणजे आपल्या बॉडीमधून जे हॉर्मोन्स सिक्रीट होतात ते वेगवेगळे हॉर्मोन्स वेगवेगळे रोल परफॉर्म करतात, त्याच्याद्वारे आपल्या बॉडीमध्ये जे होतं त्याला केमिकल कंट्रोल, केमिकल कंट्रोल म्हटलं, राईट. हे काही क्वेश्चन झाले. त्याच्यानंतर तुम्हाला हे 2 प्रश्न विचारलेत युजर ब्रेन पॉवरमध्ये. व्हाय मे बी द प्लेयर्स कन्झ्युमिंग
दीज फूड स्टफ्स, म्हणजे जे वरच्या पॅरेग्राफमध्ये दिले की केळी वगैरे किंवा इलेक्ट्रॉल अशा पद्धतीचे हे खातात. सो हे जे सोर्सेस आहेत, दीज आर सोर्सेस ऑफ कार्बोहायड्रेट्स. फ्रूट्स म्हणजे बेसिकली केळी जास्त खाल्ली जातात. ग्लुकॉन डी वगैरे जे इलेक्ट्रोलाइट्स, इलेक्ट्रॉलची पावडर अशा पद्धतीचे फूड आयटम्स हे युजली खातात जे प्लेयर्स असतात किंवा जे रनर्स वगैरे असतात ते, बरोबर ना. हेच खाता ना रे. तुमच्यापैकी कोणी असतील प्लेयर्स तर अजून काही ह्याच्यात तुम्ही ऍड करता का मला सांगा नक्की. आणि मग ते फूड का खातो तर दीज आर सोर्सेस ऑफ कार्बोहायड्रेट्स विच गिव्ह अस इन्स्टंट एनर्जी. बघा तुम्ही शुगरी फूड खाल्लं किंवा केळी वगैरे खाल्ली की तुम्हाला पटकन एनर्जी मिळते, बिकॉज ते इझिली डायजेस्ट होतात आपल्या बॉडीमध्ये आणि मग तुम्हाला ते खेळ खेळण्यासाठी हवी असणारी एनर्जी मिळते त्याच्यापासून. त्यानंतर व्हॉट इज रेस्पिरेशन, हाऊ डज इट ऑकर, हे आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, एक्सप्लेन मी तुम्हाला डिटेल केलेलं आहे. सो ह्या प्रश्नाचं उत्तर आत्ता काही द्यायची गरज मला वाटत नाही. त्यानंतर येतो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला ही डायग्राम जी तुम्हाला 8वीच्या पुस्तकातली आहे खरं तर, पण ही लागणार आहे तुम्हाला. लागणार ह्याच्यासाठी रेस्पिरेशन मी जसं तुम्हाला सांगितलं ना तर त्याच्याशी रिलेटेड आहे. तुम्हाला एक वर्ष म्हणजे तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये अशा पद्धतीचे जसे फिल इन द ब्लँक दिलेत ना तसे फिल इन द ब्लँक तुम्हाला देतील आणि विचारू शकतील की समजा ह्याला ए नाव दिलं, ह्याला बी नाव दिलं, मग ए काय आहे बी काय आहे ते सांगा. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येतात. सो ह्याच्यात आपला नेझल चेंबर झाला, हा जो वरचा आहे इट इज, मी लिहित नाही तोंडी सांगते जरा वेळ जातो ना. इट इज नेझल चेंबर, NaSal, नेझल चेंबर किंवा पॅसेज पण म्हणू शकता तुम्ही त्याला. इट इज नेझल पॅसेज किंवा चेंबर. इट इज माउथ. त्यानंतर हा आपला फॅरिंग्सचा रिजन येतो. दिस इज लॅरिंग्स, जिथे आपले वोकल कॉर्ड असतात. हा लंग्सचा पार्ट. हे आपले येतात ब्रॉन्काय. हे आपले ब्रॉन्काय आहे आणि हे ब्रॉन्क्युओल्स वगैरे, आणि हे छोटे छोटे आहेत हे ब्रॉन्क्युओल्स येतात. हा आपला काय काय म्हणतोय आपण त्याला, हे प्रेअल्व्हिओलाय झाले आणि ह्याला आपण डायफ्रॅम म्हणतो. सो हे आपल्या रेस्पिरेटरी सिस्टमचे पार्ट्स आहेत. आठवतं ना तुम्हाला, आठवली का. मग इथे हे जे एल्व्हिओलाय आहेत इथं तो गॅशियस एक्सचेंज म्हणजे ऑक्सिजन घेतला, CO2 रिलीज केला, ऑक्सिजन ब्लडमध्ये मिक्स होणं, ब्लडमधला CO2 बाहेर रिलीज होणं, हे सगळे ह्या एल्व्हिओलाय या पार्टमध्ये चालतात. ही आपली रेस्पिरेटरी सिस्टम झाली. त्यानंतर हा एक प्रश्न आहे की हाऊ मेनी ॲटम्स ऑफ CH and O आर रिस्पेक्टिव्हली प्रेझेंट इन द मोलिक्युल्स ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ना, C6H12O6, म्हणजेच कार्बनचे 6 ॲटम्स, हायड्रोजनचे 12 आणि ऑक्सिजनचे 6 ॲटम्स प्रेझेंट आहेत. त्यानंतर विच टाईप ऑफ केमिकल बॉन्ड्स आर प्रेझेंट बिटवीन ऑल ऑफ दीज, ह्याच्यामध्ये असतात ते कोव्हॅलंट बॉन्ड असतात, जे वीक बॉन्ड असतात बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स मधून जे तयार झाले ते कोव्हॅलंट बॉन्ड इथे प्रेझेंट असतात. इन टर्म्स ऑफ केमिस्ट्री व्हॉट हॅपन्स वेन मोलिक्युल इज ऑक्सिडाइज्ड, जेव्हा एखादा मोलिक्युल ऑक्सिडाइज होतो 3 गोष्टी होतात. ऑक्सिडायझेशन इज ईदर गेन ऑफ ऑक्सिजन, तुम्हाला माहिती आहे ना 3 पद्धतीनं ज्या रिॲक्शन्स असतात त्याला आपण ऑक्सिडेशन असं म्हणतो. सो पहिलं म्हणजे गेन ऑफ ऑक्सिजन, ह्याला पण आपण ऑक्सिडेशन म्हणतो. त्यानंतर जसं की C+O2 गिव्ह CO2, हे मी बॅलन्स फॉर्म मध्ये लिहित नाही, जस्ट एक हे दिले तुम्हाला समजण्यासाठी. ह्याला आपण ऑक्सिडेशन म्हणू. लॉस ऑफ हायड्रोजन, याला आपण ऑक्सिडेशन म्हणतो, जसं की CH4 आहे त्याच्यापासून C आणि हायड्रोजन सेपरेट होणं, याला आपण ऑक्सिडेशन म्हटलं. आणि अजून एक पद्धत असते ज्याच्यामध्ये एखादा ॲटम जेव्हा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन करतो, जेव्हा एखादा ॲटम इलेक्ट्रॉन लूज करतो तेव्हा त्याला देखील ऑक्सिडेशन म्हणतात. जसं की Na ॲटम जो आहे आपला, ज्याच्याकडे 281 इलेक्ट्रॉन म्हणजे टोटल 11 इलेक्ट्रॉन्स आहेत, जेव्हा त्याचा सोडियम आयन तयार होतो
तेव्हा तो काय करतो, 1 इलेक्ट्रॉन देतो, त्याच्याकडे 10 इलेक्ट्रॉन्स राहतात. सो ही जी प्रोसेस आहे, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन जेव्हा एखादा ॲटम करतो इन ऑर्डर टू बिकम स्टेबल, तर त्याला सुद्धा आपण ऑक्सिडेशन म्हणतो. आता हे सगळं लागणार आहे, का लागणार आहे, जेव्हा तुम्ही आता ऍक्च्युअल आपण चॅप्टर जेव्हा सुरू करू तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हे सगळं आपण का शिकलो ते. ठीक आहे. सो आज इथेच थांबूयात, छोटासाच पार्ट, जास्त काही शिकवत नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये मात्र आपण डायरेक्ट टीचिंगचा पार्ट चालू करेन, जो रेस्पिरेशनची प्रोसेस ऍक्च्युअली काय आहे, त्याचे टाईप कसे आहेत, हे सगळं डिटेल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे, चलो बाय बाय, थँक्यू.